कमळीला जवळपास वर्षभरानंतर तिच्या आबांच्या निधनाचं सत्य समजतं. त्यानंतर ती पूर्णपणे कोलमडून जाते आणि पुन्हा एकदा शहरात जाण्यास नकार देते. त्यामुळे कमळीची मनभरणी करण्यासाठी ऋषी तिच्या गावी जातो. कमळीच आपल्या लेकाला जाळ्यात अडकवते असा समज नयनतारा करून घेते आणि ती गावी येऊन ती मायलेकींचा अपमान करते. यानंतर कमळीची आई तिला भूतकाळातील सर्वात मोठं सत्य आणि तिची खरी ओळख काय आहे हे सांगण्याचा निर्णय घेते. पण कमळीची आई तिला सर्व सांगणार तितक्यात कामिनीचे गुंड येऊन तिला गोळी मारतात. या हल्ल्यात कमळीच्या आईचा मृत्यू होतो असा समज सर्वांनी करून घेतला आहे. पण प्रत्यक्षात एवढ्या मोठ्या अपघातातून गौरी वाचली आहे. तिला बराच मार लागला आहे, पण ती आता हळूहळू बरी होत आहे. तर दुसरीकडे कमळीला तिच्या आईचं खरं नाव सरोज नसून गौरी आहे. तसेच आबांचं जुनं घर या सगळ्याबद्दल बऱ्याच गोष्टी समजल्या आहेत. कमळीला धीर देण्यासाठी अन्नपूर्णा आणि राजन गावी गेले होते. आजीचंच ऐकून कमळी पुन्हा एकदा तिचं शिक्षण पूर्ण करणार आहे. याच दरम्यान कमळी साईबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी जाते. मंदिरात प्रार्थना करते आणि अन्नपूर्णाने आयोजित केलेल्या साई भंडारात ती सहभागी होते. कमळी म्हणते, मला माहिती आहे ज्यांचं कोणी नसतं त्यांचे साईबाबा असतात. तर कमळी यावेळी देवळात भंडारासाठी प्रसाद बनवते आणि कामिनी गुपचूप सर्वांची नजर चुकून त्या ठिकाणी येते आणि प्रसादात विष मिळवते. तर आता याचा परिणाम काय होणार हे प्रेक्षकांना येत्या भागात पाहायला मिळेल. पण प्रसादाच्या पंक्तीला गौरी सुद्धा उपस्थित असते आणि कमळी सुद्धा जेवण वाढत असते. तर आता गौरी आणि कमळीची भेट होणार का? भेट झाल्यावर समोरासमोर आल्यावर गौरी तिला बाबांचं सत्य सांगणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. तर याच दरम्यान कमळीचा हा विशेष भाग 14 जुलैला रात्री 9 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तर कमळी ही मालिका तुम्ही पाहता का? नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.